विधान भवनावर तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली विराट चॉकलेट मोर्चा, प्रशिक्षित तरुणांची संतप्त मागणी। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करूनही कायमस्वरूपी रोजगार न मिळाल्यामुळे राज्यातील 1,75,000 प्रशिक्षित युवक युवती संतप्त झाले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर नागपूर विधान भवनावर आज तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक आणि लक्षवेधी विराट चॉकलेट मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्यात आले। सरकारने 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेतल्यानंतरही युवक आणि युवतींना अपेक्षित शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांमध्ये रोजगार देण्यात आलेला नाही। त्यामुळे बेरोजगारी वाढते आहे, मानधन कमी आहे, भविष्य धोक्यात आहे अशी भावना मोर्चेकऱ्यांमधून व्यक्त झाली आहे। यावेळी हजारोंच्या संख्येने प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सहभागी झाले होते। आमच्या मागण्या आहेत की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी चॉकलेट देऊन म्हणजे लाडका भाऊ योजना चांगली होती। चॉकलेट असं म्हणता येणार नाही, एक चांगली योजना आणली होती लाडका भाऊ लाडकी बहीण योजना। त्यातील हे लाडका भाऊमध्ये पहिल्या सुरुवातीला 6 महिने, नंतर 5 महिने असा कार्यकाळ त्यांचा होता आणि त्या अनुषंगाने 5 महिने 6 महिन्याचा कार्यकाळ संपला त्यांचा। पण आता 11 महिन्यानंतर या मुलांचं पुढं काय 6,000, 8,000, 10,000 या पगारावरती ही मुलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात। त्यातला जर एक भाग बघितला, शिक्षण डिपार्टमेंट असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल किंवा ग्रामपंचायत असेल, वेगवेगळ्या माध्यमातून करतात। तर आहे या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देतो असं वचन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं होतं। मग तो दिलेला शब्द का पाळत नाहीत, तो शब्द पाळावा याकरता सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं, देहूमध्ये केलं, नागपूरला केलं, नाशिकला केलं आणि आता पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं नाशिकमध्ये आम्ही आंदोलन करतो। जर या मागण्या मान्य होत नसतील तर मग अशा योजना काढल्याच कशाला? हे कुठेतरी काम करत होते। या मुलाचं तुझं शिक्षण काय झालं का? BSc झालंय, तुमचं झालं शिक्षण काय झालंय? MSc झालंय। या माणसाचं शिक्षण काय तुमचं काय झालंय? MA-DED झालंय। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यांचं जर शिक्षण झालं असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर हे लोक रस्त्यावर उतरत असतील, या तुमचं शिक्षण काय झालंय? MA-BEd। आज हे लोक शिक्षण शिकून या मुलाला रस्त्यावर उतरवण्याची वेळ जर निर्माण होत असेल तर मला सांगा, सरकारने अशा योजना आणल्या कशाला? कशासाठी हे सरकार या लोकांचा अंत बघतंय? जर ह्या मुलांना जिवंत ठेवून मारण्याचा विचार जर दिसत असेल तर आम्ही रस्त्यावरतीच याच ठिकाणी आजपासून अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील मी या माध्यमातून देतोय। आता इथं चटे आणलेले, गादी आणलेले, याच ठिकाणी जर मागण्या मान्य होत नाहीत, अहो एकीकडं काल शिंदे साहेबांनी सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करतो म्हणून, आणि एकीकडे सांगतंय की आम्ही भेटायला वेळ नाही म्हणून। मग अशा जर परिस्थितीमध्ये सरकार जर करत असेल तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ह्याच ठिकाणी आम्ही उपोषणाला बसतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी।